दुर्गा उत्सवातच अनेक ठिकाणी सुद्धा भुलाबाई मांडल्या जायच्या व कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाईचा शेवटचा दिवस असायचा। गेल्या काही वर्षाआधी सासूरवाशिनीचा सासरकडील मंडळी कसा छळ करतात ही भुलाबाईच्या गाण्याच्या माध्यमातून इतरांना सांगायची आणि सुनेला जर माहेरी जायचे असेल तर तिला सासरच्या किती मंडळींना कशा प्रकारे विचारावं लागायचं आणि कशा प्रकारे तोंड द्यावं लागायचं ते या गाण्यातून ती सांगत होती। प्रथम ती सासूबाईला विचारते तर ती तिची अशी अडवणूक करते की ती ह्या गाण्यातून सांगते, कारल्याचं बी लाव ग सूनबाई मग जा आपल्या माहेरा। या गाण्यात बी लावण्यापासून तर कारल्याची भाजी खाईपर्यंत व गंज साफ करण्यापर्यंतच्या सासरच्या मंडळींना विचारावं लागायचं। तेव्हा सासरची मंडळी म्हणायची, मला काय पुसतं पूस तुझ्या नवऱ्याला। तेव्हा ती नवऱ्याला विचारायची की मी माहेरी जाऊ का, आणि घरातील सर्वच मंडळींना विचारलं तर ते म्हणतात तुम्हाला विचारा। तेव्हा नवरोबा म्हणतो, आन फणी घाल वेणी मग जा आपल्या माहेरा। दुसऱ्या गाण्यात म्हणते, नंदा भावजया आम्ही दोघी घरी मग शिख्यावरच लोणी खाल्ले कोणी। आता माझा दादा आल्यावर मी माझ्या दादाला सांगेल की ही वहिनी चोर आहे, तिने ते लोणी खाल्ले आणि मग माझा दादा माझ्या वहिनीला काठीने बेदम मारेल। अशा प्रकारे ननंद भावाजवळ आणि भाऊ ननंदीजवळ चुगली करते। सुनेच्या माहेरकडून कोणी आले तर तिचे बाबा म्हणा किंवा आणखी कुणी म्हणा सासरकडील कसे म्हणायचे, आला ग माहेरचा वैद्य, हातात काठी जळकं लाकूड, पायात जोडा फाटका तुटका, नेसलेले धोतर फाटकं तुटकं, तोंडात विडी शेणाचा कसा ग दिसतो। आणि सासरचा जर कुणी बाहेरून आला तर सासरच्याच्या इकडतील कसे म्हणायचे, आला ग सासरचा वैद्य, हातात काठी पंचरंगी, पायात जोडा पुण्याच्या, नेसलेले धोतर जरीकाठी, अंगात सदरा मलमलीचा। अशा प्रकारची ही गाणी म्हणजे सुनेकडील मंडळी ही गरीब आणि फाटकी दिसायची तर सासरकडील मंडळी ही राजासारखी दिसायची, असा भेदभाव त्या काळी केला जात होता। म्हणूनच अनेक सुनांनी भुलाबाईच्या गाण्यातून आपली व्यथा आणि होणारा छळ माहेरील मंडळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असावा। आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या सासू सुना सासरच्या मंडळीचे ऐकतच नाहीत व नवरोबाचेही ऐकत नाही। सुनेला जर उद्या माहेरला जायचे असेल आणि तिने आपण दोघे उद्या जाऊ म्हटले आणि पतीने नाही म्हटले तर दुसऱ्याच दिवशी ती पतीला न विचारता निघून जाते। त्यामुळे या गाण्याला त्यावेळी अर्थ होता आणि आज नाही हे विशेष। विदर्भ न्यूजकरिता नेर परसोपंत येथून नवनाथ दरोई यांचा हा वृत्तांत।